नमस्ते मित्रांनो, डिस्कवरी ऑफ मेडिसिनल प्लांट्स या माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। खूप दिवसापासून परिसरामध्ये झाड शोधत होतो, पण नेमकं त्याचं लोकेशन समजत नव्हतं। पण आज आपल्या समोर हे झाड जे आहे याला म्हणतात खरशिंगी। खरशिंगीच्या शेंगा ज्या भाजीकरता वापरल्या जातात ती ही रानभाजी खरशिंगी आहे। खरशिंगी जरी नाव प्रसिद्ध असेल सगळीकडे, तरी राधानगरी भागामध्ये याला टिटवी असं म्हटलं जातं। आणि ही आहे टिटवीची शेंग। आपण बघू शकता हाताला येते अगदी, ही टिटवीची शेंग आहे किंवा बस त्याच्यावरती असणारे खळबळी जून झालेली आहे। आता ही भाजीच्या लायकीची राहिलेली नाही आहे, भाजीसाठी योग्य नाही आहे, लक्षात घ्या। खाली सुकलेल्या शेंगा पण पडलेल्या आहेत, हे बघा, बघू शकता। एक भली मोठी शेंग आहे, थोडे कुजलेत, पावसामुळे कुजलेले आहेत, मोठ्या शेंगा। अगदी खरं शिंगी का म्हणायचं त्याचं कारण कळणार हे बघा। सर हातात पकड तुमच्या जरा, हे बघा, हे आमच्या सरांनी आपल्या हातात घेतलेलं आहे। ही सुकलेली शेंग आहे। अशा पद्धतीनं अत्यंत गुणकारी अशी वनौषधी, ज्याला बॉटॅनिकली म्हणतात रडारमिचरा झायलोकार्पा, खूप दिवसांनी मला या भागामध्ये दिसलेलं आहे। महाराष्ट्रभर आढळतं, पण तरी देखील अत्यंत कमी प्रमाणात हे झाड आहे। भरपूर आपल्याला दिसतात, वरती शेंगा लागलेत, भरपूर शेंगात पण जून झालेले आहेत। तर निश्चितपणे तुम्हाला जर मिळाल्या त्या रानभाजीचा आस्वाद घ्यायला अजिबात विसरू नका। कोवळ्या शेंगा असताना सुभाष एक तोडून घ्या ना प्लीज, हलक्या हाताने तोडा। ओके, तुटत सुद्धा नाही आहे, लक्षात घ्या किती मजबूत आहे बघा। ही ताजी शेंगा अशा पद्धतीनं आहे, तरी पण ही कट झालेली आहे, म्हणजे अगदी मोठी नाही आहे। वरती ज्या शेंगा दिसत आहेत त्या कमीत कमी 3-3.5 फूट लांबीच्या पण आहेत। तर पानांची रचना तुम्हाला दाखवतो स्पेशली। पानं त्याची जवळून बघा। दुसरं एक झाड आहे वारसाचं, हेट्रोफ्रॅगमा रॉक्सबर्गाय नावाचं, याच बिग्नोनियसी फॅमिलीमधलं। त्याच्याशी बरंचसं साधर्म्य असणार आहे, त्यामुळं कदाचित माणूस फसू शकतो की हेच ते झाड आहे की काय। पण खूप फरक आहे त्यामध्ये, इतकं फसण्यासाठीची काय गरज नाही आहे। त्याचं व्हेनेशन, त्याचा रंग, त्याची रचना आणि त्याच्या खोडावर असणारे सगळे डॉट, टोटल इकडे बघू शकतात, एक फांदी दाखवतोय, असे डॉट आहेत सगळीकडे, अगदी बुंध्यातूनच आहे डॉट त्याला। तर औषधीदृष्ट्या सुद्धा अत्यंत महत्त्वाचं असं झाड आहे आणि रानभाजी म्हणून आहे। बाजारामध्ये सगळ्यात महागडी भाजी म्हणून याला संबोधलं जातं। अगदी 100-200 रुपयाला याची एक शेंग लोक घेतात, पण आपल्याला तशी काय आवश्यकता नाही आहे। आपल्याकडे भेटतंय, मिळतंय, हीच आपल्यासाठी आनंदाची गोष्ट आहे। त्या भागाची बायोडायव्हर्सिटी किती चांगल्या प्रमाणाची आहे याच्यावरून सिद्ध होतं आहे, पण खूप वर्षानंतर झाड बघायला मिळालं। सर झाडावर चढताय काय शेंगा काढायला? नका चढू, पावसामुळं घसरट झालेली आहे, पाय घसरून पडण्याची शक्यता आहे। शेंगा दिसतात आपल्याला, बघू शकताय। ओके मित्रांनो, धन्यवाद।